नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगात गेलेले होते. तुरुंगामध्ये जाऊन त्यांनी तुरुंगाच्या भिंती हे काही कविता वगैरे लिहून रंगवायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी तुरुंगामध्ये असताना अनेक ऐतिहासिक ग्रंथ लिहिले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली नाही, माफीनामे सादर केले नाही आणि त्याच्या बदल्यामध्ये पेन्शन काही ब्रिटिशांची खाल्ली नाही. ते आयुष्यभर प्रामाणिक होते. देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या इतरांवर ढकलल्या नाही किंवा श्रेय घेतलं आणि जबाबदारी इतरांवर टाकली नाही. त्याच्यामुळं नेहरूच्या बाबतीत बोलत असताना नेहरूंनी आपल्या देशाला कायम मदरलँड मानलेलं आहे, हे खरं आहे. परंतु त्यांच्या चरित्रामध्ये असा एकही पुरावा सापडत नाही की त्यांनी दुसऱ्या देशाला फादरलँड म्हटलेलं असेल. त्याच्यानंतर या देशातल्या संविधानाशी नेहमी ते प्रामाणिक राहिले. ते धर्मनिरपेक्ष होते, कारण आपलं संविधानच धर्मनिरपेक्ष आहे. ते जेव्हा म्हणते की सरकारचा कोणताही अधिकृत धर्म नाही.